पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत रोहा प्रेस क्लबच्या वतीने मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात करणाऱ्या असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व रायगड प्रेस क्लब यांच्या आवाहनानुसार शुक्रवारी सायंकाळी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी रोहा पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले। पत्रकारांशी बोलताना वापरण्यात आलेली भाषा, शिवीगाळ तसेच धमकीवजा वक्तव्ये ही अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न जनतेसमोर मांडण्याचे काम करत असतात। अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे, त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे किंवा भीतीचे वातावरण तयार करणे ही गंभीर बाब असल्याचे रोहा प्रेस क्लबच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। यावेळी आजच्या राजकारणात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा जपला जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। पत्रकारांबाबत अवमानकारक भाषा वापरणाऱ्या व धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली। यावेळी या ठिकाणी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, रायगड प्रेस क्लबचे राजेंद्र जाधव, कार्याध्यक्ष सुहास खरिवले, सचिव रवींद्र कांदेकर, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, अंजुम शेख, मुख्य संघटक संदीप सरफळे, दीपक भगत, प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार मरवडे, संतोष सातपुते, सागर जैन, उद्धव आव्हाड, महेंद्र मोरे, राकेश मोरे, विवा पवार यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनाद्वारे पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे, संबंधित वक्तव्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। पत्रकारांच्या सन्मान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी हा लढा सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। दादासाहेब, काल संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवर अर्वाच्च भाषेत आणि खालच्या लेवलची पातळी सोडून भाष्य केले पत्रकारांवर, कसं बघता आणि काय सांगाल? शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणामध्ये सभ्यता संपलेली आहे, संस्कृती संपलेली आहे, इतकी आरेरावी राजकारणामध्ये आहे। त्याचा कालचा उदाहरण खासदार संजय दिना पाटलांच्या वक्तव्यातून आपण पाहिलेला आहे। हा खासदार इतका मुरळोरकार बोलत होता, कुठल्या अवस्थेत होते त्यांचं त्यांनाच माहिती। पत्रकारांना चौथ्या स्तंभाच्या लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। एक वेळा प्रश्न नव्हे 10 वेळा विचारू द्या, संयमपणे उत्तर देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे। परंतु कालचाच खासदार संजय दिना पाटील यांनी तर सभ्यता सोडलेलीच आहे, परंतु धमकी, शिवीगाळ हे खासदाराच्या तोंडी शोभत नाहीत। सामान्य माणसाने हे कृत्य केल्यानंतर त्याच्या तक्रारीनंतर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला जातो, त्याला लगेच अटक केली जाते। परंतु आज सत्तेच्या मगरुरीमध्ये असणाऱ्या खासदाराच्या वक्तव्याचा आम्ही सर्व रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली, मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली रोहा प्रेस क्लब आज रोहा पोलीस स्टेशनमध्ये खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्यांच्यावर शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालीच पाहिजे। आमचे पत्रकार मार्गदर्शक SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकार संघटना, रायगड प्रेस क्लबने आज तालुक्याच्या ठिकठिकाणी निवेदन दिलेले आहेत। या निवेदनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि संबंधित प्रशासनाने खासदारकी रद्द करणं आणि संबंधितवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे, ही आमची मागणी आहे। ही मागणी आमची पूर्ण न झाल्यास जो आम्हाला आमचे वरिष्ठ पत्रकार जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही कृती करू। धन्यवाद। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।